श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 27 फेब्रुवारीला आहे आमलकी एकादशी. आमलकी एकादशी ही फाल्गुन शुक्ल एकादशी किंवा आवळा एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी महाशिवरात्री व होळीच्या दरम्यान येते. यांची तिथी प्रारंभ होणार आहे 26 फेब्रुवारी गुरुवारी रोजी मध्यरात्री 12:33 परंतु उदयतिथीनुसार 27 फेब्रुवारी शुक्रवारी आमलकी एकादशी साजरी केली जाणार आहे. ही तिथी समाप्त होणार आहे 27 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30. ज्यांना भगवान विष्णूंची विशेष कृपा हवी आहे त्यांनी दोन्ही दिवस उपवास करावा. या आमलकी एकादशीचे महत्त्व काय व पूजेचे महत्त्व काय ही भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाच्या पूजनासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी आवळा वृक्षात विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. आता आपण हा उपवास केल्याने काय काय होतं, तर हा उपवास केल्याने मोक्ष मिळतो. 1000 गायी दान केल्या इतके पुण्य लाभते. सर्व पापे नष्ट होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर आमलकी एकादशीला फाल्गुनी शुक्ल एकादशी भगवान विष्णूंची पूजा, उपवास आणि आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा करावी. या दिवशी आवळ्याच्या झाडाची म्हणजेच मुळाशी कच्चा दूध व फूल आणि अक्षदा अर्पण करून 7 परिक्रमा कराव्यात. भगवान विष्णूंना आवळा अर्पण करा. विष्णू सहस्रनाम वाचा, दान करा आणि उपवास सोडून उपवास पूर्ण करा. विशेष म्हणजे आपण काय करायचे आहे, काय टाळायचे आहे, तर काय करायचे आहे त्याच्यामध्ये आपण काय टाळायचे आहे, त्यामध्ये धान्य आणि मसूर डाळ खाणे टाळायचे आहेत. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाचे नुकसान करायचे नाही. आता काय करावे, तर आपल्याला दान करायचे आहे. तर आवळा दान करायचे आहे, कपडे धान्याचे दान करायचे आहेत व आपल्याला विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे. आमलकी एकादशीला करायची प्रमुख गोष्टी कोणत्या आहेत, तर आवळ्याच्या झाडाची पूजा. आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे. त्यांना आवळा आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संकल्पयुक्त असा उपवास करायचा आहे. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून स्नानानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर दान याला खूप महत्त्व आहे. आवळा, कपडे किंवा धान्याचे दान करावे, ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी वाढते. आता पाठांतरामध्ये म्हणजेच विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचे आहे. त्याचबरोबर आवळ्याचे सेवन. या दिवशी आहारात आवळ्याचे सेवन खूप शुभ मानले गेलेले आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूंची पूजा केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी आहे. या दिवशी उपवास केला जाणार आहे. याचे पारण वेळ 28 फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी 6:47 ते सकाळी 9:06 दरम्यान करता येणार आहे असे म्हणतात. द्वादशी तिथी संपण्यापूर्वीच उपवास सोडणे शास्त्रानुसार अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते. पारण म्हणजे काय, तर एकादशी सोडण्याच्या वेळेला पारण म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व आहे व नियम देखील आहेत. व्रताचे पारण हे नेहमी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदय नंतर करावा. द्वादशी संपण्यापूर्वी पारण करणे खूप आवश्यक आहे. जर द्वादशी सूर्योदया अगोदर संपली असेल तर सूर्योदयानंतर लगेच पारण करावे. आता एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सूर्याला जल अर्पण करून
दिवसाची सुरुवात करायची आहे व जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. या दिवशी घरात किंवा मंदिरामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य दान करावे. भगवान विष्णूला या दिवशी केळी अर्पण करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी रात्री तुळशीला दिवा लावावा, परंतु तुळशीला हात लावू नये. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. हे विशेष आहे, कारण आवळ्याची उत्पत्ती ही भगवान श्रीहरीने केलेली होती आणि त्यांचा विष्णूंशी संबंध आहे. या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. आयुर्वेदानुसार आवळ्यामध्ये औषधी अशी ही वनस्पती आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतात. आता या आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करावी? तर आवळ्याचे रोप असेल, झाड असेल, तेथील जागा स्वच्छ अशी करायची आहे आपल्याला व त्या ठिकाणी आपण स्वच्छ जागा करून तिथे आपल्याला आवळ्याच्या झाडाची मुळाशी कच्चे दूध, पाणी वगैरे तिथे अर्पण करायचे आहे. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करून व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत आवळ्याच्या झाडाला आपण पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फूल, चंदन, सुपारी, आवळा इत्यादी अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर कच्चे दूध, फूल आणि अक्षता अर्पण करून 7 परिक्रमा करायच्या आहेत. भगवान विष्णूंना आवळा अर्पण करायचा आहे व विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे व दान देखील आपल्याला करायचं आहे. या दिवशी आवळा दान केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो. अंमलकी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी काय करावे? तर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी आवळा दान करावा. त्याचबरोबर काळे तीळ दान करावे. हे खूप शुभ मानले जाते. काळे तीळ दान केल्याने पितरांना शांती मिळते, दोषापासून मुक्ती मिळते. अन्नदान देखील तुम्ही करू शकता. आता आपल्याला काय टाळायचे आहे? त्याच्यामध्ये आपल्याला मसूर डाळ खाणे टाळायचे आहेत आणि आवळ्याच्या झाडाचे कोणतेही आपल्याला या दिवशी नुकसान करायचे नाहीत. आणि काय करायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दान करायचे आहे. तर दान कोणते? आवळा दान करायचे आहे, कपडे, धान्याचे दान करायचे आहेत व विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर सकाळी आपल्याला उठल्याबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहेत. हे अशा प्रकारे आपण हे काय करायचे आहे, काय टाळायचे आहे असे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर आपण याचे सर्व काही पालन करायचे आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवीन अपडेटसाठी व कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.